रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आता तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, प्रतिक्रिया द्यावी म्हणून तुम्हाला मी भगवंत म्हणत नाही आहे, तर 750 वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनीच दिलेली शिकवण आहे की जे जे भेटे भूत ते ते मानी, जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. त्या सूत्राप्रमाणे तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. परंतु हे वाक्य बोलताना सुद्धा आता लाज वाटते की महाराष्ट्र ही संतांची भूमी. जर महाराष्ट्र संतांची भूमी असती तर संत म्हणून मिरवणाऱ्या लोकांनीच एकमेकांची तोंड काळी केली नसती. महाराष्ट्र ही संतांची भूमी असती तर भगवंताच्या चरणाच्या पादुकांच्या नावावरती कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवून वरून लोकांना पिस्तूल दाखवण्याचं काम खरं तर या भोंदू लोकांनी केलंच नसतं. हे का होतंय तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ती कशासाठी? रस्त्यांना संतांची नावं देण्यासाठी. अहो, महाराष्ट्रात रस्त्यांना आम्ही संतांची नावं देतो का? तर ते वाचून महाराष्ट्र संतांच्या रस्त्यांवरती, विचारांच्या रस्त्यांवरती चालला पाहिजे. पण ते होताना दिसत नाही आहे. रोज एक 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 नवीन प्रकरण. कोण कोणाचं तोंडच काळं करतोय, कोण कोणाला कायच करतोय. अहो, इथे नुसता शब्द लोक बोलली तर लोक तोंड काळं करायला जातात. परंतु जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांचा छळ रामेश्वर भट्टांनी किती केला होता. अहो, ते झाड्याला बसले, टॉयलेटला बसले, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर तिथे जाऊन सुद्धा त्यांची जीभ धरली. आता बोल कसा विठ्ठल विठ्ठल बोलतोयस. तुकोबारायांच्या रोमातून विठ्ठल विठ्ठल आवाज आला, कारण तुकोबारायांच्या डोक्यामध्ये आणि हृदयामध्ये फक्त विठ्ठल होता, विषय कुठेच नव्हता. आत्ताची जी संत मंडळी आहेत ती विठ्ठलाला कमी, विषयाला जास्त प्राधान्य देतात. रामेश्वर भट्ट तिथं शरण आले, तुकिता तुलनेशी. किती सुंदर सांगितलंय बघा आरतीमध्ये. आणि रामेश्वर भट्टांनी शरण येऊन तुकोबारायांना साक्षात भगवंत मानलं. मला इतिहासात किंवा ग्रंथातलं एक उदाहरण दाखवा, फक्त एक, की बाबा तुकोबारायांचा छळ करणारा व्यक्ती जो तुकोबारायांनी त्या व्यक्तीला अडवलं आणि त्याचं तोंड काळं केलं, त्याच्या माथ्यावरती काठी हाणली, असं एक उदाहरण मला दाखवा तुकोबारायांचं इतिहासातलं. कोणताही ग्रंथ चाळा तुम्ही की त्यांनी धर्ममार्तंडांच्या म्हणजे छळ करणाऱ्या लोकांच्या माथी काठी हाणली किंवा तोंड काळं केलं, एक उदाहरण दाखवा. आम्ही शब्दशः अर्थ घेतो. अहो, नाटाळांच्या माती हाणू काठी म्हटलंय. माथा वेगळा आणि डोकं वेगळं. माथा म्हणजे ज्या बुद्धीतून जे विचार येतात डोक्यामध्ये तो माताच सरळ केला पाहिजे, तुकोबाराय म्हणतात. पण कसा? चांगल्या विचारांनी. तुम्ही इतकं मृदू बना, इतकं सहनशील बना, इतकं नम्र बना की तुमच्या नम्रतेनं, सहनशीलतेनं, दयेनं, करुणेनं, विशालतेनं इतकं विशाल बना की त्या समोरच्या व्यक्तीचा वज्रासारखा अहंकार सुद्धा तुम्हाला काय करू शकत नाही, छेदू शकत नाही. असा त्या खरं तर अभंगाचा अर्थ आहे. आम्ही ना शब्दशः अर्थ पकडतो. आता उदाहरणच सांगायचं झालं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक कूट अभंगात म्हणतात
की माय बाप जीवेची मारावे, पाय धरावे बायकाचे. आता सहज शब्दशः विचार करणाऱ्या बुद्धीच्या लोकांना असं वाटेल की खरंच मायबाप जीवे मारायचे आणि पाय बायकाचे धरायचे. असं नाहीच आहे. माय बाप जीवेची मारावे म्हणजे काय? तर माय म्हणजे ही माया आणि त्यातून उत्पन्न होणारा अहंकार म्हणजे बाप. याला जीवेच मारा म्हणजे हे नाशिवंत आहे. याला जीवेचे मारावे आणि पाय धरावे बा एकाचे. एका प्रभू परमात्म्याचे पाय धरा असा तो अर्थ आहे. पण आत्ताच्या घडीला जे महाराष्ट्रात चाललंय ते असं चाललंय की पाय धरावे बा एकाचे म्हणजे आईबाप खरंच मारणार आणि बायकांचे पाय धरणार. शब्दशः अर्थ जर घेतला तर संतांची भाषा समजायला गुगल नाही तर सद्गुरूच्या चरणावरती झुकलेला योगल लागतो बाबांनो. आणि मग अध्यात्म कळतं. जोपर्यंत अध्यात्म तुम्हाला समजत नाही आहे तोपर्यंत संतांच्या शब्दांचा अर्थच कळणार नाही आहे. जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना जर खरोखर शब्दशः अर्थ तुमच्या पद्धतीने घेतला की नाटाळांच्या माती हनू काठी, तर त्यांनी सुद्धा कोणाला तरी काठी हाणली असती. त्यांनी रामेश्वर भट्टांना काठी हाणली असती. रामेश्वर भट्टांचं तोंड काळं केलं असतं, पण नाही केलं. कारण का? त्यांना तसं सांगायचंच नव्हतं. तुम्ही एवढं मृदू बना, मृदू सबाह्य नवनीत असं बना की मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, असं तुमचं चित्त असलं पाहिजे. एवढं मृदू बना आणि ती मृदू बनून तुम्ही खऱ्या अर्थानं ती नम्रतेची प्रेमाची काठी दुश्मनाच्या डोक्यात मारा. म्हणजे शब्दाची लढाई असते. त्यांना तरी फिजिकली त्रास दिला होता. त्यांना फिजिकली त्रास देऊन सुद्धा, शारीरिकदृष्ट्या त्रास देऊन सुद्धा त्यांनी कधी कुणाच्या माती काठी मारली नाही, कुणाचं तोंड काळं केलं नाही. मला एक उदाहरण ग्रंथातलं दाखवा. एवढंच नव्हे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या मुक्ताईच्या त्या भावंडाच्या झोळीमध्ये दगड टाकले, माती टाकली, शेण टाकलं, शेणाच्या गोऱ्या टाकल्या की तुम्ही याच्यावरतीच पोट भरा. तरी पण वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी खेचर स्वामींना माफ केलं, येसोबा खेचरांना माफ केलं. आणि एवढंच माफ केलं नाही आहे, नव्हे तर नामदेव महाराजांचे गुरु बनण्याचा अधिकार पण दिला. किती विशाल मन असेल त्या संतांचं. आणि आज आम्ही कोकलतोय की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अहो लाज वाटते महाराष्ट्र संतांची भूमी म्हणायला. आत्तापर्यंत इतिहासामध्ये ऐकिवात सुद्धा नाही आहे की कोणत्याही संतांनी कुणाचंही तोंड काळं केलं, कोणत्याही संतांनी कुणाच्या माथ्यावरती लाठी मारली असा ऐकिवात नाही आहे. त्यांना झालेला छळ पाहता आत्ता कोणीतरी शब्दानं बोलत असेल, मी जो बोललाय त्याचं समर्थन करत नाही आहे, त्याला तरी काय गरज आहे बोलण्याची? देणं ना घेणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 4-4 पेनं. खरं तर मी संग्राम बापू भंडारींना खूप मानतो. त्यांचे विचार ऐकले की बरं वाटतं. पण त्यांनी जी पद्धत अवलंबलीला ती चुकीची. खरं तर कुठेही वारकरी संप्रदाय हिंसा करायला सांगत नाही. आम्ही लगेच प्रमाण आपलं जोडतो की नाटाळांच्या माती हनू काठी. त्याचा अर्थ वेगळा आहे बाबांनो. ज्याप्रमाणे आई मुलाला सांगते की मांजर येईल, दूध पिईल, बघित बस. आता मुलग्यानं त्या शब्दशः अर्थ घेतला, मांजर आलं, दूध पिलं, ते बघितच बसलं. आई आली आणि म्हटली की अरे बाळा, तुला सांगितलं होतं मांजर येईल, दूध पिईल, बघित बस. मग तू बघित बस म्हटली तर मांजर खिडकीवरून आलं, खाली उतरलं, दुधाच्या टोपात तोंड घातलं, दूध पिलं आणि मी बघित बसलो. अशी अवस्था आमची आहे की नाटाळांच्या माती हनू काठी, खरोखर काठी नाही हाणायचे. तर खऱ्या अर्थानं त्या गोष्टीकडं अशा पद्धतीनं पहा की अहंकारी लोकांना सुद्धा त्याची लाज वाटली पाहिजे. जशी रामेश्वर भट्टांना लाज वाटली आणि शरण गेले,
त्यावेळी तुकोबारायांना त्यांचं तोंड काळं करता आलं नसतं का? त्यावेळेला तुकोबारायांना त्यांच्या माथ्यामध्ये काठी हाणता आली नसती का? किंवा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना जेवढ्या लोकांनी छळलं त्यावेळेला त्यांच्या माती काठी हाणता आली नसती का? अहो, संतांनी म्हणतानी पंतांनी ग्रंथांनी नेहमी खरं तर अहिंसेच्या मार्गानं भक्ती करायला शिकवली. आज ही संतांची भूमी एवढी हिंसा करते. खरं तर संग्राम बापू भंडारेंना मी विचारांचा संग्राम म्हणत होतो, पण हे कृत्य केल्यानंतर संग्राममधला नावाची सहनशीलता त्यांच्यातनं निघून गेली आणि जो संग्राम असा विचार होता त्यातला फक्त ग्राम राहिला, फक्त ग्राम राहिला. ती संतांची वेशभूषा घातलेली आहे म्हणून नारदाच्या गादीवर उभे राहतात, म्हणून फक्त 1 ग्राम भगवंताच्या कृपेनं त्यांच्याकडे राहिला आहे. खरं तर मला ज्यांनी काय वक्तव्य केलं असेल घुसखोरींचं त्यांचंसुद्धा समर्थन करायचं नाही आहे. या रे लहान थोर इथे सकळांशी अधिकार आहे. इथं सकळ या शब्दाचा अर्थ की प्रत्येकाला अधिकार आहे. कोणीच यामध्ये घुसखोर असू शकत नाही. भगवंत हा एकाचा नाही आहे. आम्ही ऐकतो ना, विठू माऊली ती माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. म्हणजे जगाची माऊली आहे ती, विश्वविधाता आहे तो, सगळ्या विश्वाचा तो बाप आहे. त्यामुळे तो एकाचा बाप नाही आहे, सगळ्या विश्वाचा बाप आहे. त्यामुळे इथे घुसण्याचा संबंधच येत नाही. संपूर्ण विश्व, माऊली म्हणतात हे माझं घर आहे. मग घरातला घरात कसा काय घुसू शकतो? हे विश्वची माझे घर. त्यामुळं देणं ना घेणं, कंदील लावून येणं, येड्याच्या केशाला 4 पेनं अशी अवस्था त्या लावंड्यांची आहे. त्यांनीसुद्धा असे फालतू वक्तव्य करू नयेत. पण मी हिंसेचं कुठेच समर्थन करणार नाही आहे. कारण वारकरी संप्रदाय असा आहे की ज्याने राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार या गोष्टींवरती वार केला तो खरा वारकरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद करूच नका, कारण हे विश्वचे माझे घर. ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. राम कृष्ण हरी.